नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे खंबाटकी पसरणी घाटामध्ये दरडी कोसळली असून ठिकठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पावसाने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामांना वेग आला आहे. नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाटण, कोयना, पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून गुरुवारी सायंकाळपासून पावसाने पश्चिमेकडे पाटणपासून कोयना, हेळवा घाट माथ्यापर्यंत झोडपून काढले. आज झालेल्या दमदार पावसाने कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचा पाणीसाठा 11.48 TMC वर पोहोचला आहे. धरणात प्रतिसेकंद तब्बल 13,102 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. गेल्या 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात 1.25 TMC वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 11.48 TMC वर पोहोचला आहे. धरणातून पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी व पूर्वेकडील सिंचनासाठी कोणताही विसर्ग नाही. पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात कोयनेत 140 मिलीमीटर, नवजात 165 मिलीमीटर व महाबळेश्वरला 236 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून ते आजपर्यंत कोयनेत 520 मिलीमीटर, नवजात 723 मिलीमीटर व महाबळेश्वरला 717 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.